शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। आणि म्हणून मी एवढंच सांगेन की आम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस माझ्या आयुष्यातला हा या लोकांसाठी, सर्वसामान्यांच्या उत्कर्षासाठी, या राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी खर्ची घालवेन अशा प्रकारचा संकल्प मी घेतलेला आहे। आणि म्हणूनच आज सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून मी तुमच्या समोर आहे। आज तुमच्यातला जे कार्यकर्ता, इथं एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होऊ शकतो, त्याची पोटदुखी तुम्हाला का? मुख्यमंत्री शेतकऱ्याच्या मुलाने होऊ नये, हेलिकॉप्टरमध्ये शेतकऱ्याच्या मुलानं फिरू नये असा कुठला कायदा आहे का? आणि म्हणून आज सर्वसामान्यांचं सरकार, जे सोन्याचा चमचा घेऊन ज्यांची पार्श्वभूमी राजकीय असेल, आमदार, खासदार, मंत्री, त्यांनीच पद भूषवायची असा करार आहे का? आणि म्हणून तुम्ही विचार करा, हे तुमचं सरकार आहे, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि तुमच्यातलाच एक जमिनीवरचा माणूस, कार्यकर्ता हा या राज्याचा मुख्यमंत्री झालेला आहे। आणि म्हणून तुमच्यासाठी मंत्रालय सदैव उघडा आहे। हा एकनाथ शिंदे कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होता, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे। कारण मी कार्यकर्त्याचं दुःख पाहिलंय, जवळून पाहिलंय आणि म्हणून या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी या आयुष्यातलं, प्रत्येक आयुष्यातला माझ्या क्षण, आमचे मंत्री, आमचे पदाधिकारी हे सगळे लोक आपल्याला न्याय देण्यासाठी काम करतील। आणि कोकणाचा विकास जो आहे, हा कोकणाचा विकास जो थांबलेला आहे, राहिलेला आहे, मागे पडलेला आहे, हा पुन्हा एकदा हे कोकण नंबर 1 ला आणण्यासाठी आपलं सरकार पूर्ण प्रयत्न करेल, ही खात्री आपल्याला देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।